शहरातील बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने विविध उपक्रम राबविणाऱ्या बालरंगभूमी परिषद जळगाव जिल्हा शाखेतर्फे आषाढी एकादशी निमित्ताने कैलासवासी गुरुवर्य परशुराम विठोबा प्राथमिक विद्या मंदिराच्या सहकार्याने वारी पंढरीची दिंडी बाल वारकऱ्यांची या दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। या दिंडी सोहळ्यात 400 विद्यार्थी विद्यार्थिनींसह त्यांचे शिक्षक व पालकांनी सहभाग घेतला होता। सोहळ्याच्या सुरुवातीला केसीई सोसायटीचे प्रशासकीय अधिकारी शशिकांत वडोदकर, बालरंगभूमी परिषद जळगाव जिल्हा शाखेचे अध्यक्ष योगेश शुक्ल, प्रमुख कार्यवाह विनोद ढगे, कैलासवासी परशुराम विठोबा प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका धनश्री पालक यांच्या हस्ते पालखी पूजन करण्यात आले। विठ्ठल रखुमाई तसेच विविध संतांच्या वेशभूषा केलेले विद्यार्थी विद्यार्थिनी सहभागी झाले होते। त्यांच्यासह पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या बालकांचे नृत्य, लेझिम, टाळ नृत्य परिसरातील नागरिकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले होते। या सोहळ्यातील नृत्य दिग्दर्शन शिक्षक योगेश भालेराव यांचे होते। बालरंगभूमी परिषदेचे गायक दीपक महाजन, सचिन महाजन व त्यांना संबळवर साथ करणारे अवधूत दलाल यांनी पालखी सोहळ्याची रंगत वाढवली। सुमारे 3 किलोमीटरची वाटचाल करत प्रभात कॉलनीतील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दिंडी सोहळ्याचा समारोप करण्यात आला। यावेळी वारकरी संप्रदायातील संतांची माहिती बालकांना व्हावी म्हणून संत वेशभूषा स्पर्धेचे आयोजनही करण्यात आले होते। चॅनल सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।